Hello and welcome to SBS Mathematics. Good morning to everyone. Now आजचा आपला सब्जेक्ट आहे पहा मॅथमॅटिकल लॉजिक, त्याचा एक्सरसाइज 1.1. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की स्टेटमेंट काय असतं, लॉजिकल कनेक्टिव्स काय असतात आणि कंपाऊंड स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट हा वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्टेटमेंट बघितले होते. मग त्याच्याच बेसवर आपल्याला काय करायचं की ही एक्सरसाइज सॉल्व करायची. मग चला आपण पाहू. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं आहे त्यांनी, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. काय करायचं, हे जेवढे काही सेंटेन्स दिले आपल्याला ते ठरवायचं आहे की स्टेटमेंट आहे की नाही आहे. आणि जर दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट असेल तर काय करायचं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. आणि जर दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट नसणार तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार नाही. ठीक आहे, एकदम साधा आणि सरळ क्वेश्चन आहे बघा. 1 मार्कसाठी क्वेश्चन विचारला जातो. कुठं विचारला जातो? पेपरमध्ये 1 मार्क्ससाठी विचारतात, हमखास विचारतात. मग काय दिलं आहे बघा त्यांनी, 3 + 4 = 14. मग आता बघा, आपण एकूण 4 प्रकारचे स्टेटमेंट, 4 प्रकारचे हे बघितलं होतं की कशावरून आपण स्टेटमेंट ठरवू शकतो. एक तर दिलेला सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह नसावं, इम्परेटिव्ह नसावं, एक्सक्लेमेटरी नसावं आणि ओपन सेंटेन्स नसावं. ह्या 4 पैकी जर दिलेलं सेंटेन्स नसेल तर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं आणि आपण त्याला काय म्हणत असतो, स्टेटमेंट म्हणत असतो. दोन्हीपैकी लक्षात ठेवा, एक तर डिक्लेरेटिव्ह कळत असेल तरी ठीक आहे, आणि जर डिक्लेरेटिव्ह समजायला थोडं कन्फ्युजन होत असेल तर मग आपण ह्या 4 पैकी करणार. ठीक आहे, एक 2-3 एक्झाम्पल नंतर तुम्ही ॲटोमॅटिक 2 सेकंदामध्ये कळून जातं की दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे की नाही आहे. ठीक आहे, मग बघा याच्यामध्ये ओपन नाही आहे, एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह काहीच नाही आहे. मग आपण याला काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार. काय करणार, इथं लिहायचं उत्तर, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. आता ट्रू आहे का फॉल्स आहे, 3 + 4 14 कसं होईल, मग हे असेल फॉल्स. मग इथं म्हणणार आपण विच इज फॉल्स, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज, आणि ट्रूथ व्हॅल्यूला आपण लिहित असतो फॉल्स. एफला का फॉल्सला काय लिहित असतो आपण, एफ. त्याच्यानंतर काय दिलं आहे, x - 3 = 14. आता बघा याच्यात आणि याच्यात, आता इथं तर सरळ सरळ कॉन्स्टंट नंबर आहे, पण इथं दिला आहे त्यांनी व्हेरिएबल. आपल्याला माहिती आहे का एक्सची किंमत काय ठेवल्यावर आपल्याला 14 येईल म्हणून, नाही. मग अशा सेंटेन्सला म्हणत असतो आपण ओपन सेंटेन्स. ठीक आहे, जिथं एक्सची आपल्याला किंमत दिलेली नाही आहे त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. मग आपण इथं काय म्हणणार, इट इज अ open sentence, it is a open sentence, therefore it is not a statement. ठीक आहे, काय म्हणणार, it is not a statement. त्याच्यानंतर आता इथं काय दिलं आहे, क्लोज द डोअर. क्लोज द डोअर म्हणजे काय, कोणीतरी आपल्याला आज्ञा देत आहे, कमांड देत आहे, आणि कमांड देत आहे म्हणजे ते ओपन सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट नसतं. मग काय करणार, इथं काय म्हणणार आपण, इट इज अ काय, इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not a statement. ओके, त्याच्यानंतर काय दिलं आहे बघा, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 2 सेकंदात चेक करायचं. इंट्रोगेटिव्ह नाही आहे, एक्सक्लेमेटरी नाही आहे, ओपन नाहीच आहे. आणि त्याच्यानंतर
एक्सक्लेमेटरी पण नाही आहे, मग जर चारही पण नाही आहे तर मग ॲटोमॅटिकली सेंटेन्स काय झालं, स्टेटमेंट झालं. मग हे तर स्टेटमेंट आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे आपण ते पाहू नंतर. काय करणार, याला म्हणणार इट इज अ स्टेटमेंट. आता ट्रू आहे की फॉल्स आहे हो, कॉम्प्लेक्स नंबर काय असतं ते समजून घ्या अगोदर. ए प्लस आय बी याला म्हणत असतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. मग जर झिरो असेल, हा झिरो आहे समजा, तर पुढं आय तर असतो की नाही, याचा कोइफिशियंट असतो 1, बरोबर आहे. म्हणजे झिरो हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आपण काय म्हणणार, विच इज ट्रू. आणि जर ट्रू आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे, प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. प्लीज आलं म्हणजे काय भानगड झाली, प्लीज आलं म्हणजे कोणीतरी रिक्वेस्ट करतं आहे, आणि जर रिक्वेस्ट केली तर ते असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला पण आपण स्टेटमेंट म्हणत नाही. काय करणार, इट इज अ कोणतं, इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not a statement. ओके ओके, हे काय भंगार कार्यक्रम आहे, याच्यात आधी याच्या लॉजिक चॅप्टरच असा आहे, एक हसत खेळत उडत आडत होऊन जाईल. ठीक आहे, मग नेक्स्ट पाहू चला. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय असता, दोन ट्रायंगल आहे असे, ह्या दोन्ही ट्रायंगलचे डायमेन्शन हे जास्त हे सेम असतात. ही 3 आणि ही 3 जर असेल साईड्स, तर याच्या पण काय असेल 3 3 3. मग जर सारखेच आहे तर ते पण सिमिलर असणार. ओके, म्हणजे आपण 10वीला बघितलं होतं की नाही, सिमिलॅरिटीमध्ये कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स काय असतात आणि सिमिलर ट्रायंगल्स काय असतात. म्हणजे इथं कॉन्ग्रुएंट जर ट्रायंगल आहे दोन, तर ते दोन ट्रायंगल काय असणार, सिमिलर असणार. म्हणजे बरोबर आहे. मी इथं काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट विच इज काय, ट्रू, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज काय येणार हो, टी. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी. आता नेक्स्ट, एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स. आता तेच जर दिलेल्या सेंटेन्समध्ये एक्स असेल आणि एक्सची व्हॅल्यू जर आपल्याला डिफाईन केलेली नसेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, ओपन सेंटेन्स म्हणत असतो. आणि ओपन सेंटेन्स जर असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. मग इथं लिहून टाका काय, इट इज ओपन सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर आहे. ओके, चिल्लर चाललर कार्यक्रम आहे, खास हे तर ट्रेलर आहे, खास पिक्चर तर आपल्याला पुढं पाहिजे आहे. ठीक आहे, नाहीच आहे पिक्चर, नाहीच या चॅप्टरमध्ये. चला तरी पण करणं काम आहे आपल्याला, A to Z सिलेबस बघायचा की नाही. ओके, बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटल्यावर काय असतं, हे बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर याचे 2 रूट्स असणारच ना हो काहीतरी. आपण 10thला बघितलं की नाही, प्लस मायनस काहीतरी 2 रूट्स येत असतात. मग इथं त्यांचं काय म्हणणं आहे की 2 रूट्स नसता म्हणतात ते, पण नसता की असता तो नंतरचा प्रश्न आहे. अगोदर आपल्याला ठरवायचं की हे स्टेटमेंट आहे की नाही आहे. मग आपण काय करणार बघा, इंट्रोगेटिव्ह नाही आहे, इम्पेरेटिव्ह नाही आहे, ओपन नाही आहे आणि एक्सक्लेमेटरी पण नाही आहे, म्हणजे स्टेटमेंट तर आहे. ओके, चला आपण काय करू, याला म्हणू इट इज अ
इट इज अ स्टेटमेंट, पण दोन रूट्स नाही आहे असं म्हणणं आहे त्यांचं. खरं आहे का हो हे? हां, हे चुकीचं आहे. मग इथे काय म्हणणार आपण? विच इज फॉल्स. देअरफॉर काय? ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके. त्याच्यानंतर डू यू लाईक मॅथमॅटिक्स. प्रश्नच अवघड आहे. स्टेटमेंट आहे की नाही हे तो नंतरचा प्रश्न आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे मनातल्या मनात उत्तर काय म्हणून, कोणाला सांगायचं नाही. डू यू लाईक मॅथमॅटिक्स स्टेटमेंट आहे की नाही आहे. हे बघा इथं काय दिलं आहे त्यांनी? क्वेश्चन मार्क्स. आणि जर क्वेश्चन मार्क्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि जर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण त्याला स्टेटमेंट म्हणत नाही. तर चला लिहून टाका एका वेळेत. इट इज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. देअरफॉर काय हो? इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके. चिल्लर चालला कार्यक्रम आहे हो सगळा. त्याच्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट. काय म्हणणं यांचं की सनसेट्स जे आहेत ते वेस्टला, म्हणजे सूर्य जो आहे तो वेस्टला उगवतो. खरं आहे का हे? हां, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं असतं की नाही. मग चला ट्रू आहे की फॉल्स आहे तो नंतरचा प्रश्न आहे. अगोदर स्टेटमेंट आहे की नाही ठरवावं लागेल की नाही. कसं ठरवणार? इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह, ओपन चारी पण नाही आहे. जर चारी पण नाही आहे तर काय? स्टेटमेंट आहे ना. म्हणा इट इज अ स्टेटमेंट विच इज काय? विच इज false. Which is false. Therefore truth value is false. चिल्लर आहे, सरळ आहे. त्याच्यानंतर चिल्लरचं जास्त ताण नका घेऊ बरं तुम्ही. असे बरेच चिल्लर येणार आहे आपल्यावाले. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. रिअल नंबर्स काय असतं? हे बघा लक्ष द्या. हे तुमची नंबर लाईन आहे. इकडं असतं मायनस इन्फिनिटी, इकडं असतं प्लस इन्फिनिटी, आणि इथं असतो 0. रिअल नंबर्स म्हणजे काय? इथून तर इथपर्यंत जितके पण काही नंबर्स येईल त्याला म्हणत असतो आपण रिअल नंबर्स. ठीक आहे. आणि होल नंबर्स काय असतात? 0 पासून तर पॉझिटिव्हपर्यंत जितके काही नंबर्स असेल त्याला म्हणत असतो आपण होल नंबर्स. मग यांचं काय म्हणणं आहे? ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. खरं आहे का हे? कसं शक्य आहे? मग काय म्हणणार आपण? इट इज अ स्टेटमेंट विच इज false. Therefore truth value is काय? false. संपलं. त्याच्यानंतर कॅन यू स्पीक इन मराठी. बेटा हो, महाराष्ट्रात ते मराठी बोलावंच लागल असं काही गरजेचं नाही आहे. पण ठीक आहे, असं शक्यतो नाही आहे. तुम्ही बरेच व्हिडिओ पाहता की बाबा हिंदीमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं असतं. असं काही नाही आहे हिंदीमध्येच पाहिजे म्हणजे. उगाच ट्रेंडिंग तयार नाही करायचा की नाही हिंदी असलं म्हणजे स्टँडर्ड, मराठी असलं म्हणजे असं, इंग्लिश असलं म्हणजे अल्ट्रा मॉडर्न. असं काही नसतं बरं. आपल्या बुद्धीला ज्या लँग्वेजमध्ये इनपुट येतं त्याच लँग्वेजमध्ये शिकायचं. उगाच भलत्याच भाषा घेऊन पळायचं नाही. मग कॅन यू स्पीक इन मराठी बोलू शकता की नाही शकता तो तुमचा प्रश्न आहे. पण आपल्याला घेणं देणं आहे फक्त स्टेटमेंटसोबत. काय वाटतं तुम्हाला? कॅन यू स्पीक इन हिंदी म्हणजे इथं काय आलं? मला वाटतं इथं क्वेश्चन मार्क्स असावा आहे की नाही. आणि मग क्वेश्चन मार्क्स जर असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. लिहा काय? इट इज
interrogative sentence. Therefore, it is not a statement. समझे क्या? ओके. नाव आता गंमत पहा, या क्वेश्चन मध्ये आपण काय पाहिलं होतं, x - 3 = 14. बरोबर आहे. याला आपण ओपन सेंटेन्स म्हटलं होतं. पण इथं ओपन सेंटेन्स आहे का हो? नाही. कसं काय? x² - 6x - 7 = 0 वेअर x = 7. x ची काहीतरी किंमत दिली आहे आणि जर x ची काहीतरी किंमत दिली आहे तर आपण त्याला काय म्हणत असतो? ओपन सेंटेन्स नाही आहे, त्याला स्टेटमेंट म्हणायचं. ट्रू आहे की फॉल्स आहे कसं चेक करणार? बघा, एक्सच्या जागेवर 7 ठेवून द्या. एक्सच्या जागेवर काय करा? 7 ठेवून द्या. आणि जर LHS = RHS आली तर आपण त्याला काय म्हणणार की दिलेलं सेंटेन्स हे काय आहे? ट्रू आहे. जर नाही आलं तर त्याला फॉल्स म्हणणार. बघा आता 7 आहे. 7 × 7 = 49 मायनस 6 6 × 7 42 मायनस हा 7 = 0. हे बघा, बेस -42 - 7 हे किती होत असतं? -49 होईल. बरोबर आहे की नाही? हे कॅन्सल, काय येऊन जाईल? 0. मग 0 = 0 म्हणजे ट्रू आहे. याला काय म्हणणार आपण? इट इज अ स्टेटमेंट which is true. Therefore, truth value is काय? T. ओके, लक्षात येत आहे? त्याच्यानंतर द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. आता क्यूब रूट जे असतं असं पाहिलं की नाही आपण, x² = 1 x³ कुठं 11th ला बघितलं होतं, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बघितलं होतं. जाऊ द्या, ध्यानात सोडून असतं. स्टेटमेंट तर आहे. मग ट्रू आहे की फॉल्स आहे? तर ते ट्रू आहे. ठीक आहे. मग याला काय म्हणणार? इट इज अ स्टेटमेंट which is true. Therefore truth value is काय? T. ओके, अशा पद्धतीनं होतं आपलं स्टेटमेंट आहे की नाही आहे. एक मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाईल आणि आपल्याला पुढं पण याचा फायदा होईल. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चला, याचं काय स्क्रीनशॉट वगैरे काढता तुम्ही ते काढून घ्या. मग बघू आपण नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन दिला आहे बघा त्यांनी आपल्याला, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. काय करायचं आपल्याला? सिम्बॉलिकली करायचं आहे. मग सिम्बॉलिकली मी सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं, एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असेल, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं प्रत्येक सिम्पल स्टेटमेंट वेगवेगळं करायचं, त्याला P, Q, R, S असे काहीतरी नावं द्यायचे आणि मग ते करायचं त्याला सिम्बॉलमध्ये. बघा आता इथं काय दिलं आहे मेन आपल्याला, इथं त्यांचं असं म्हणणं आहे, हे बघा, नागपूर इज इन मुंबई, हे काय आहे? हे एक स्टेटमेंट आहे. अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. काय म्हणणं आहे त्यांचं? हे एक स्टेटमेंट आणि ते एक स्टेटमेंट कनेक्ट केलं आहे अँडनी. म्हणजे काय येणार? आता आपण दोन वेगवेगळे करून घेऊ. पहा, P काय येईल? P नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि Q काय येईल? चेन्नई इज इन, चेन्नई कुठं हो? हां बरोबर आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, हे दोन सिंपल स्टेटमेंट काढून घ्यायचे आणि मग काय करायचं, याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा तयार होईल? सिम्बॉलिक फॉर्म मग इथं दिलंय पहा, हा P आणि Q जोडले कशाने? अँडनी. अँड म्हणजे काय? कंजंक्शन.
मग याला आपण असं करत असतो पी कंजंक्शन क्यू, बस खतम. एवढाच असतो सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर सेकंड काय दिलं आहे त्यांनी बघा, ट्रायंगल्स इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलेस. अशा केसमध्ये काय करायचं माहिती आहे का एकच करताय आणि दोन गोष्टी सांगितले तर काय करायचं, ट्रायंगल्स इज इक्विलॅटरल हा एक, आणि तेच काय पुन्हा आयसोसेलेस आहे, मग पुन्हा ट्रायंगल इज आयसोसेलेस. काय करणार आपण दोन स्टेटमेंट, पीला काय म्हणणार, ट्रायंगल्स इज इक्विलॅटरल आणि क्यू काय म्हणणार, ट्रायंगल्स इज आयसोसेलेस. ओके, दोन सापडले. आता काय करणार पुन्हा, याला आपल्याला घ्यायचा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, आता जोडला कशाने आहे, ऑरनी. ऑर म्हणजे काय, डिजक्शन. मग काय करणार आपण, पी डिजक्शन क्यू. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ सरळ आहे. ठीक आहे, एवढाचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग आपण नेक्स्ट पाहू. चला, सेकंड झालं. आता थर्ड क्वेश्चन काय सांगितलंय त्यांनी आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म करायचा की नाही. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ. बघा कनेक्टिव्ह कोणता आला आहे, इफ अँड ओनली इफ. आणि इफ अँड ओनली इफ असेल तर काय असतो, याला आपण काय म्हणत असतो, डबल इम्प्लिकेशन म्हणत असतो. ठीक आहे, मग दोन सिंपल स्टेटमेंट आपल्याला बाजूला काढायचे. कसं काढणार, पी काय म्हणणं आहे त्यांचं, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफच्या अगोदरचं पार्ट काय, द अँगल इज काय, द अँगल इज राईट अँगल. आणि क्यू कसा काढणार, इट इज मेजर 90 डिग्री. इट इज म्हणा किंवा अँगल म्हटलं तरी चालेल, आपण इट इज म्हणू. इट इज मेजर 90 डिग्री. मग काय करणार, सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, सिम्बॉलिक फॉर्म. मग जोडला कशाने, पी आणि हा क्यू, आणि जोडलं आहे डबल इम्प्लिकेशनने. ओके, नेक्स्ट, इन ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी. बघा लक्षात घ्या, इथपर्यंत एक आहे. इफ नाही, इन नाही आहे, इफ आहे इथं. इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी देन अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू किती, 90 डिग्री. इथं लय टेक्निकली डोक्याला ताण घ्यायचा विषय नाही आहे. इथं फक्त दोनच गोष्टी करायच्या, एक तर आपलं सिम्पल स्टेटमेंट बाहेर काढून घ्यायचं आणि त्याला कुठल्या कनेक्टिव्हनी कनेक्ट केला आहे त्या कनेक्टिव्हनी जोडून टाकायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. चला पी सांगा मग काय येईल, ट्रायंगल हे बा, इफ आणि देन घ्यायचं नाही बरं याच्यामध्ये, कारण इफ देन हा कनेक्टिव्ह आहे, तो स्टेटमेंटचा पार्ट नाही आहे. मग काय करणार, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी, आणि क्यू काय असेल मग, हे तो देन सोडून द्या, अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. आणि मग घ्या सिम्बॉलिक फॉर्म. काय असाल सिम्बॉलिक फॉर्म, जोडलं कशाने, इफ देननी, म्हणजेच काय, पी इम्प्लाइज क्यू. खतम. नेक्स्ट, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. हे बघा हिमा दासच आहे, ती गोल्ड मेडल जिंकेल फक्त आणि फक्त कधी, ज्यावेळेस ती फास्ट धावेल. मग आपण काय करू, पी घेऊन घेऊ, काय, हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि क्यू काय घेता, शी रन्स फास्ट. ओके, मग येईल आपला
सिम्बॉलिक फॉर्म कसा, P डबल इम्प्लाइज Q, इफ अँड ओनली इफ आहे की नाही. त्याच्यानंतर एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट, आता बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काय, अँड बट स्टील व्हाईल असे जर शब्द असतील तर याचा आणि याचा सगळ्यांचा अर्थ सेम असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती असतं कंजक्शन म्हणजे अँड, त्याच्यानंतर पण मग त्याच्याऐवजी ते असे शब्द वापरण्याचा म्हणजे त्यांचं मॅक्झिमम चान्सेस असतो. मग इथं काय करणार, एक्स पीला म्हणा एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, नाही आता नॉट म्हणजे निगेशन आहे बघा इथं, मग आपण निगेशन नाही घेणार, आपल्याला सिम्पल स्टेटमेंट घ्यायचं, आपण सिम्बॉलमध्ये त्याचं निगेशन लावू. मग एक्स इज इरॅशनल नंबर म्हणा, एक्स इज इरॅशनल नंबर आणि क्यू काय म्हणा, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर, कारण एक्सच आहे ना दोन्ही ठिकाणी, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. ओके, आता काय करा, काय करतं तरी या सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी, आता हे बघा पीचं निगेशन आहे पहा, नॉट म्हटलंय ना त्यांनी, मग त्याचं निगेशन काय येईल, निगेशन पी काय अँड क्यू, याला म्हणायचं सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, चला याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन.